श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा तुझ गुरु तुची माझा, कृष्णा तरी वास करुणी ओजा, सुभक्त तेथे करती आनंदा, ते स्वर्गी पाहता विनोदा, ऐसा श्री गुरु चरण ध्यात, जाता भक्त नामांकित, अतिशमला चालत, राहिला एका वृक्षातळी, क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत, दिसे स्वप्न परियेचा, रूप दिसे सुपुषित, जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म परिधानित, कासे पितांबर देखा, येऊनी योगेश्वरी जवळी, भस्म लाविले कपाळी, आश्वासुनी तयावेळी, अभय कर देत असे, इतके देखून सुपुषित, चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित, विस्मय करीत त्यावेळी, मूर्ती देखली सुषुप्तित, तेची ध्यास असे मनात, पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाचे, देखून या योगीशा ते, करिता झाला दंडवत, कृपाभागी करुणावंत, तारी दारी म्हणत असे, कृपेने भक्ता लागोनी, येणे झाले कोटोनी, तुमचे नाव कवनुकुनी, कवन स्थानी वास तुम्हा, सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तेथे भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमचा गुरु जगी, नरसिंह सरस्वत विख्यात, त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर, तै मूर्तीचा अवतार, नरसिंह सरस्वती, कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्ध यती, वंशवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे, तू तारक आम्हासी, म्हणून माते नटलास भेटलासी, संहार करुनी संशयाची, निरोपावे स्वामिया, सिद्ध म्हणे तयवेळी, एक शिष्या स्तोममुळी, गुरुकृपा सूक्ष्मस्थळी, भक्तवत्सल परियेचा, गुरुकृपा होय जास, दैन्य दिसे कैसे त्यास, समस्त देव त्याशी वश, कळी काळाशी जिंके नर, त्रैमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणीचे निर्धारू, देऊ शकेल अखिलवरू, एका भावे बजावे, एका देसे में श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी, राखेल गुरु निर्धारी, आपले भक्तजनासी, ऐसे कोणी नाम करणी, लागे सिद्धियाच्या चरणी, विनवतेसे कर जोडोनी, भक्ती भावे करुण्या, स्वामी से निरोपती, संदेह होतो भक्त माझे चित्ती, गुरुचे केवे झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर, आणि कामी निरोपलिते, विष्णू रुद्र जरी कोपिती, राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपल्या न राखे कोणी, हा बोल असे कवनाचा, कवनशास्त्र पुराणेचा, संदेह फेडी गामनाचा, जैने मन दृढ होय, सिद्ध म्हणे शिष्यांशी तू आपुसले आम्हासे, वेदवाक्य साक्षीशी सांगेने एक चित्ते, वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मायाचे मुखे करून, त्याची 5व पुराण अष्टदश विख्यात, त्या अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी, नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला हे निक्षिती, ब्रह्मवाक्या विस्तार, त्या व्यासापासून एक जे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारुने, सांगेने एक चित्ते, चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी, गुरुममावसारेशी, ब्रह्मदेवे निरूपला, ब्रह्मदेवे कलियुगाशी, सांगेन केवी कारणेशी, आद्यंत विस्तारेशी, निरूपजे स्वामिया, एक शिष्या एक चित्ता, जळी प्रयोग झाला होता, आदिमूर्ती निश्चिता, होता वटपत्र शयनी, अव्यक्त मूर्ती नारायण, होता वटपत्र शयन, बुद्धी संभवे चेतन, अनेक सृष्टी रचावया, जागृत होनी नारायणा, बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजीवी नाभिहून, त्रैलोक्याचे रचनाकार, तया कमळामधून उदय आलो ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा, मने ब्रह्मा तयवेळी, समसवना आपण बळी, मजवून अनेक सुळी, कवन नाही म्हणत असे, हासून नारायण बोले गाढ शब्दोचून, आपण असे महाविष्णू, भजन म्हणे तयावेळी, दे कोण्या श्री विष्णूशी, नमस्कारी ब्रह्महर्षी, स्तुती केली बहुशी, अनेक काळ परियेसा, संतोषने नारायण निरोप दिला अतिघन, सृष्टी रचिका पाहून आज्ञा दिली तयवेळी, ब्रह्मा विनवी विष्णूशी, तेने सृष्टी रचावयाची, देखील नाही कैसी, केवी रचू म्हणत असे, ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, निरोपित्यासी महाविष्णू, वेदस्ती हे गे म्हणून देत झाला त्यावेळी, सृष्टी रचावयाचा विचार, असे वेदांत सविस्तर, तेनेच परी रचून स्थिर, प्रकाश करी म्हणितले, अनादि वेद अस्ति जाण, असे सृष्टीचे लक्षण, जैसे आरसा असे खुन, सृष्टी रचावी तयापरी, या वेद मार्गे सृष्टीशी, रचिका ब्रह्मया हरणीशी, म्हणून सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा ऋषी सृष्टीते, सृष्टी प्रचार अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे, स्वदेज अंडज नामे, दारज उद्भज उपजविले, कृत तेत्रा द्वापार युग, उपजवी मग कलियुग, एक एकांती निरोप मग, भूमीवरी प्रवृत्त करी, बोलावणी कृतयोगासी, निरोप ब्रह्मा परियेसी, तू जाऊन भूमीसी, प्रकाश करी आपणाते, ऐकून ब्रह्मयाचे वचन, कृतयोग झाले संतोषून, सांगेन त्याचे लक्षण, एकाश होते एक चिते, असत्य ते नेम कधी वाचे, वैराग्य होऊन ज्ञानिसाचे, यज्ञोपवित आभरण त्याचे, रुद्राक्षमाळा करंकणे, येणे रूपे युग
योगकृत ब्रह्मयासे असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते न साहित्य एक कवने परिवर्तावे ऐकोने सत्युगाचे वचन निरोप तो ब्रह्मा आपण तू आवर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलावणी त्रेतायुगाते विवेका निरोप ब्रह्मा प्रियेसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्यांची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्मवाग ब्राह्मणाशी हाती देखा कुश सामिधा असे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग केले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावणी ब्रह्महर्षी निरोप देती द्वापाराशी सांगेन तयाचे रूपाशी एका शोता एक चिते खडक खडवाग धरुणे हाती धनुष्यबाणे ये राहती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया हो दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापाराय सानिका निरोप देऊन कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षण एका ब्रह्मयाच्या सन्मुखा केवी केले परियेचा विचारहीन अंतकरणी पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कलश द्वेष सवे घेऊन वाम हाती धरून शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख जीवा धरुणी उजवे हाती नाचे कलियती प्रीती दोषोत्तरे करसुती पुण्य पाप संमिश्रित हा सरडे वाक्युला दावी वाकुडे तोंड मुखेश्वी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरूप म्हणून देखुनी दयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पुसतसे अति विनोदन लिंग जेव्हा का धरली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जेव्हा रक्षणारांसी हरी असे आपण ते ऐकोनी कलीचे वचन निरूप देतो ब्राह्मण आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगाशी सांगेन मज तुझो उपदेशी तुझ्या अंगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक देशत पूर्वयुगी युगायुगी देखा आयुष्य हो मनुष्य लोका तपानुष्ठान एका करती अनेक दिवसवरी मग होय दयसी गती आयुष्य से खंडित या करणे कष्टी तीक्षिती बहुज दिवसपर्यंत आता ऐसे नव्हे जाण स्वल्प आयु मनुष्यवन करती तपानुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करती जाणोनी त्याचे तुवा सहाय्य होनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्म याचे वचन कली म्हणत असे नमून स्वामींनी रोपले जे जन तेची माझे वैरी असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्मपासना पुण्यात्म्याचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हासे अतिगहनी सांगत असे विस्तारुणी उपाय कलिशी राहटावया काळ वेळ असती दोन्ही तुझ साह्य होऊनी येत असती निर्गुणी तेची दावती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परेसी याची कारणे पाप पुण्याशी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्यराशी तेचे जिंकती तुझ या कलियुगा भितरी जग होतील येणे परी जे जन साहतील तुझे क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती हे कोणी ब्रह्म याचे वचन कलियुग करीत असे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवनेसे निरूपावे ब्रह्मा म्हणे त्यावेळी एक चित्ते एक केली सांगेन एका श्रोते सगळी सिद्ध म्हणे शिष्यांशी धैर्य धरून अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तिती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्चित नरासी माता पिता सेवकांशी अथवा सेवी ब्राह्मणा गायत्री कपिला धेनुची भजनाराशी दोष न लगे तुझा वैष्णव अथवा सेवाशी जे सेविती नित्य तुळशीची आज्ञा माझी आहेसी सातयाशी बाधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्याशी तू बाधू नको कली विनवी ब्रह्मयाशी गुरु शिष्य शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तार वे मजप्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार म्हणजे सिद्धदान रेप पापसे दाहक उकार विष्णू व्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकर निश्चिता ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षिल पर्येसा गुरु कोपेल एखाद्याशी ईश्वर न राखे पर्येसी ईश्वर कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुदेव पर तस्माद गुरु प्रश्रेत गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णू गुरुच ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रयावा या करणे श्री गुरुशी भजावे शास्त्र मार्गाशी तीर्थव्रत योग तपासी ज्योती स्वरूप असे जाण गुरुसेविता सर्वसिद्धी होती परियेसी सर्वतृदी कथावर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरे ऋषीचा आश्रम धोरी वृक्ष असती नाना परी पुण्य नाभी मृगवस्ती ब्रह्म ऋषी आदी करुणी तप करती तया स्थानी तयात वेद धर्म म्हणून पहिले पुत्र होता द्विज तया शिष्य होत असती वेदशास्त्र अभ्यासती त्यात दीपक
दीपक म्हणजे ख्याती. शिष्य होता प्रियेचा, होता शिष्य गुरुपुरायण. केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अति निपुण. तया गुरुसेवा करिता वेद धर्म एके दिनी. समस्त शिष्यांशी बोलावून पुसत असे संतोषने. एका श्रोते सकळ जन बोलावून शिष्याशी म्हणे, गुरु परियेसी प्रीती असेल जरी तुम्हासी, तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुशी, जे जे स्वामी निरुपदेशी, अंगीकारो भरोसी. आम्हासी तू तारक. ऐकून शिष्याची वचनी संतोषी झाला वेद धर्मवनी. संदीपका ते बोलावून सांगत असे परियेसा, ऐका हो शिष्य सकळी का. आमचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती पहा पातके. आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता. काही असे शेष आता भोगिल्या वाचून न सुटे जाण. तप सामर्थ्य जरी उपेक्षा करता, तरी पाप मोक्षाशी आड रगित. याची कारणे निष्कृत करीत, तया पाप घोरासी. न भोगिता आपले देही, आपले पापा निष्कृत नाही. हे निश्चित करून पाही भोगामे आम्ही परियेसा. या पापाच्या निष्कृतीशी जावे आम्ही वारणाशी. जाईल पाप शीघ्रतेशी. प्रख्यात असे अखिल शास्त्री, या कारणे आपणासी नव्हे वारणाशी पुरुषी. पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे. या समशिष्यात कवना असेल सामर्थ्य, अंगीकारावे त्वरित. म्हणून पुसे शिष्यांशी. या शिष्यामध्ये एक नामाचे संदीपक, बोलत असे अतिविवेक. त्या गुरुप्रती देखा. दीपक म्हणे श्री गुरुशी, पाप करता देहनाशी. न करावा संग्रह दुःखाशी, शीघ्र करावा प्रतिकारू. वेद धर्म तयासी, दृढ देह असता मनुष्याशी. क्षालन करावे पापासी, अथवा वाडे विषापरी. अथवा तीर्थे प्रायचित्त, आपले देही भोगी त्वरित. पाप वेगळा न होता निरुते, मुक्ती नव्हे आपणासी. दीपक म्हणे गुरुशी, स्वामी निरुपावा आपणासी. सेवा करीन स्वशक्तीशी, न करता अनुमान सांगीचे. ऐकून दीपकाचे वचन वेद धर्म म्हणेचा आपण. कुष्टी होईन अंगहीन, अंध पांगुळ परियेचा. संवत्सर 21 माते सांभाळावे भूत. जरी असेल दृढ व्रत, तरी अंगीकार करावा. दीपक म्हणे श्री गुरुशी, कुष्टी होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी. पाप निष्कृती करीन, तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरुपावे त्वरिती, म्हणून चरणी लागला. एकूण शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण. सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे. आपुले पाप आपणाशी, ग्राह्य न हे गुरुपुत्र शिष्यांशी. न भोगिता स्वदेहासी, नवचे पाप वरियेचा. या कारणे आपण देखा, भोगुनी आपले पाप दुःखा. आम्हासे सांभाळे तू दीपका. 21 वर्षेपर्यंत जे पीडिती रोगे देख, प्रतिपाळणाशी कष्ट अधिका. मज होणी संदीपका, तुझ कष्ट अधिक जाण. या कारणे आपले देई, भोगीन पाप निश्चयी. तू आप्रती पाळावे पाही. काशीपुरी येऊन या. त्या काशीपुरी जाण, पाप वेगळा होईन. आपण शाश्वत पद पावेन, तुझ करता शिष्योत्तमा. दीपक म्हणे श्री गुरुशी, अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करणे 21 वर्षी. विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलिसी, शिष्य होता कैसी त्याची. कुष्ठ होताची गुरुशी, नेले काशी पुराप्रती. मणी कर्णिका उत्तर देशी, कमळेश्वर सन्निदेशी. राहिले देते परियेशी. गुरु शिष्य दोघे जण स्नान करून मणिकर्णिकेची पूजा करते विश्वनाथाशी. प्रारब्ध भोग त्या गुरुशी, भोगीत होता दयास्थानी. कुष्ठरोगे व्यापले बहुत, अक्षहीन अति दुःखित. संदीपक सेवा करीत, अतिभक्ती करुणी. भिक्षा मागुनी संदीपक, गुरुशी आणून देत नित्यक. करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणत. भिक्षा आणिता एके दिनी, न जेवी श्री गुरु कोपोनी. स्वल्प आणले म्हणून क्लेश सांडून देत भूमीवरी. एरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न बहुवस मिष्टान्न आणसी, म्हणून क्लेश करिता झाला परियसी. तितके या आणि मागून या, सर्वस्व करीत सेवाया. कोप देत असे शिविया, परोपरी परियेचा. एकादे समय शिष्याशी म्हणे ताता ज्ञानराशी. मज निमित्त कष्टलासी, शिष्योत्तमाशी खामणी. सवेची म्हणे पापी क्रूरा, माते गांजिले अपारा. पुमास विष्ठामुत्रा, क्षणाक्षणा धूत नाही. पाप जेते असे भूत, देणे मस्तर सहित वसत. शुभाशुभ नेणे क्वचित, पाप रूप ते जाणावे. समस्त रोग स्त्री देखा, कुष्ठ 16 भाग नव्हती का. वेद धर्म द्विजीय का, कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष, म्हणी ना आणि तो शिष्य. सेवा करी एक माणस, तोची ईश्वर म्हणून. जैसे जैसे मागे अन्न आणून देती परिपूर्ण. जैसा ईश्वर असे विष्णू, तैसा गुरु म्हणत असे. काशी सारखे क्षेत्र असता, कदा न करी तीर्थयात्रा. नवचे देवाची यात्रा, गुरुसेवा वाचुनी. गुरु बोले निष्ठुरशी, आपण म्हणी संतोषी. जे जे त्यांचे मानसी, पाहिजे तैसा वर्तत असे. वर्तता येणे परिदेख, प्रसन्न होऊन पिनाक. येऊन उभा सन्मुख, वर मागत म्हणत असे. अरे गुरु भक्ता दीपका, महाज्ञानी कुलदीपका. तुष्टलो असे तुझे भक्तीसी, निका प्रसन्न झालो मागाता. दीपक म्हणे ईश्वराशी, हे मृत्युंजय ओमिकेशी. न पुसता आपण गुरुशी, वर न घे परियेसा. म्हणून गेला गुरुपाशी, विनवतेसे तयाशी. विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आला असे. निरोप झाली स्वामीचा,
मागेन उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल ब्रवे तुम्हासे ऐकून शिष्याचे वचन बोले गुरु कोपून माझे व्याधी निमित्त जाण नको प्रातो ईश्वराशी भोगेला वाचून पातकाशी निवृत्ती नव्हे गापरियेची जन्मांतरी बाधिती ऐसी धर्मशास्त्री असे जाण ऐसे परिशिष्यांशी गुरु सांगे परियेशी निरोपुसून श्री गुरुशी गेला ईश्वरा सन्मुख जाऊन म्हणे ईश्वराशी नलगेवर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करून विमुखेशी गेला निर्वाण मठापाशी बोलावून समस्त देवांशी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा सांग सेवास सांगावे मज प्रकाशून सांगे ईश्वर विष्णूशी आश्रय देखील परियेसी दीपक म्हणजे बाळकेसी गुरुभक्ती करतो अभिनव गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अनिशी करतो भावे एकचित्ते वर देऊ म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घेवर परियेसा तैसे तापसी योगियांशी नवे मन वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वर्ण घेतो ते दीपक तन मन गुरुशी समर्पणी सेवा करतो संतोषने त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय असे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतके ऐकून शाडक धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला त्यावेळी सांगितले होते विश्वनाथ एक अधिकत्व देसे अनेक स्वहूत संतोषणे दीपका ते म्हणे विष्णूचे परियेसा बोलावून दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी तुष्लो तुझ्या भक्तीशी वर माग म्हणत असे दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती दे कोणी आम्हासी वर देती परियेसी कवन कार्य सांग मज मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कार येऊ नये पाहे केवी देसी वर मज ऐकून दीपकाचे वचन संतोष झाला महाविष्णू सांगत असे विचारून तया दीपका प्रती देखा गुरुभक्ती करसी निर्वाणेसी म्हणून झालो संतोषी जे भक्ती करती श्री गुरुशी तेसी आम्हाशी पावली ऐसा सेवा करता माता पिता ती पावे मज तत्वा पती सेवा स्त्रिया करता त्याची मज पावत असे ऐसे एकूण दीपक नमित झाला अनिक विनोद असे देख सिद्ध म्हणे द्विजाशी एक शिष्य विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्रादी मामाशी गुरु आम्हासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रैमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमचे देव गुरुच जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुचे आम्हा असे सत्य त्याच्याने आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग जो वरदाल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या करणे श्री गुरुराज भजत असे परियेसा संतोषनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूशी जरीवर आम्हा देशी गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या परतेन मागा निके म्हणून चरणी लागला दिदला वर शाडक पाणी संतोषने बोले वाणी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखावसी तू ओळखिले गुरुशी देखिले दृष्टी परब्रह्माशी अनेक जरी आम्हा पुसशी सांगेने काय चित्ते जे जे समय श्री गुरुशी तू भक्तीने स्तुती करशी तेने आम्ही होऊ संतोषी तेची आमची स्तुती जाण वेद वाचिती सांगेशी वेदांत भाषा अहर्निशी वाचिती जनभक्तीशी आम्हा पावी निर्धारी बोलता वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा असे मानत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताच क्षण केवी होय परियेसा जयाचे हृदय श्री गुरु स्मरण तोची त्रैलोकी पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जो कावरू फलप्राप्ती होय गुरु त्रिमूर्ती याची कारणे ऐसा वर दीपकाशी दिदला विष्णू परियेसी ब्रह्मा सांगत असे कलिसी एकचित्त परियेचा वर लादून या दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसत असे गुरु एक तया शिष्या दीपकासी एक शिष्यात कुळदीपका काय दिदले वैकुंठ नायका विचारून सांगनिका माझे मन स्थिर होय दीपक म्हणे श्री गुरुशी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी गुरुभक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा तत्परतेची अंतकरणे दृढ शुद्ध कैसी वर दिदली संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषने तो गुरु प्रसन्न झाला साक्षात करू जीवित तो हे सिद्ध स्तुरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्ध तुझे द्वारी नवनी
निधी विश्वनाथ तुझे स्वादी म्हणे गुरु संतोषे येणे परिशिष्याशी प्रसन्न झाला प्रियेशी दिव्य देई तक्षणेशी झाला गुरु वेद धर्म भाव शिष्याचा पहावयास कुष्ठी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्याची कैसे पाप राहे लोकानुग्रहण करावयाशी केला होता पुरी काशी क्षेत्र महिमा आहेसी पाप जाय सहस्त्र जन्मीचे वे सिद्ध म्हणे नामकरणे दृढ मन असावे याची कुणी तरीच तरेल भवानी गुरुभक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तोचिला दे ईश्वराशी ईश्वर होय अवश्य गंगाधराचा नंदन करीत शेष होते नमन न म्हणावे नून पूर्ण माझे बोबडे बोलासी इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नसे सरस्वती व्याख्याने सिद्ध नामक धारक संवादे शिष्य दीपक्यान नाम द्वितीय अध्याय श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु श्री गुरुदेव दत्त।